श्री स्वामी समर्थ। आज मी बनवणार आहे भरीत। एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्याच्यात शेंगदाणे, कढीपत्ता परतून घ्यायचा। मग त्याच्यात टाकायचं कांदे आणि टमाटर जर आवडत असेल तर टाका। कांदा थोडा लाल झाला की वरून त्याच्यावर टाकायची आपल्याला हिरवी कांद्याची पात। ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनटं वाफेवर शिजू द्यायची। तोपर्यंत मी एका साईडला मिरची भाजून घेतली होती आणि वांगे भाजत ठेवले होते। बघा, हा कांदा लालसर झालेला आहे। अजून याला 10 मिनटं शिजायला मी ठेवून दिले। भाजलेली मिरची आणि लसूण एका खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचं आणि वांगे जे भाजलेले होते त्याचे पण साल काढून घ्यायचे आणि ते मिरची आणि लसूण त्याच्यामध्येच एकत्र एकदम बारीक कुटून घ्यायचं। आता बघा, हा कांदा झालेला आहे। त्याच्यामध्ये मी फक्त कांद्यापुरते मीठ टाकलेलं आहे। ते मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे वाटलेलं मिश्रण असतं, लसूण, मिरची आणि वांग्याचं, ते सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं अशा प्रकारे। आणि नंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि अजून त्याला 10 मिनटं शिजवून घ्यायचं। आता मी चवीनुसार मिश्रणाचं मीठ टाकलेलं आहे। आता हे असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 5 ते 7 मिनटाला शिजवून घ्यायचं। इथे एका साईडला माझी डाळ झालेली होती, तर मी आता त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आणि आपली डाळ पण झालेली आहे। बघू शकता तुम्ही, डाळ झालेली आहे आणि एका साईडला भरीत होतं, याची ते 5-6 मिनटं झालेली। आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे। आपण याच्यात अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर आपलं एक खानदेशी टाईप भरीत तयार झालेलं आहे। हे जास्त तर पुरीसोबत खाल्लं जातं। पुरीसोबत याची चव खूप छान लागते। तुम्ही नक्की करून बघा। धन्यवाद। इथे भाताचा कुकर पण लावला।